नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण चिखली शहरातील जे सेवानिवृत्त जे प्राचार्य आहेत, आदरणीय श्री अनंता सुखदेव चेके, त्यांच्यासोबत आपण संवाद करणार आहोत की आज खरोखर शालेय शिक्षणामध्ये वेळोवेळी या ठिकाणी जे बदल होत चाललेले आहेत त्या बदलाच्या संदर्भामध्ये आणि विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणातून कसे या ठिकाणी धडे घ्यावेत आणि काही विविध सामाजिक प्रश्नावर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर, हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आज या ठिकाणी सेवानिवृत्त आपण या ठिकाणी झालेले आहेत आणि परंतु आज असंही वाटते की आपल्याला या ठिकाणी शिक्षणाचे धडे या ठिकाणी द्यावेच. काय आपण भावना विषद करणार? सर, मी प्रथमतः माझा परिचय अनंत सुखदेव चेके आणि मी शहाजीराजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय उदयनगर या ठिकाणाहून सेवानिवृत्त झालो. आमची संस्था राष्ट्रमाता जिजाऊ समाज विकास व संस्कार संस्था या संस्थेच्या मार्फत चालणाऱ्या विविध ज्या शाळा आहेत, उंद्री आहे, चिखली आहे, दहिगाव आहे, खैरव आहे, केळवद आहे, या विभिन्न शाळांमधून चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं जातं आणि त्यापैकीच एका उंद्री शाळेमध्ये मी मुख्याध्यापक पदावर जवळपास 18.5 वर्ष काम केलं. आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, आदरणीय रेखाताई खेडेकर आणि स्मृतिशेष भास्कररावजी खेडेकर, स्मृतिशेष पांडुरंगांना खेडेकर यांच्या माध्यमातून मी या संस्थेमध्ये रुजू झालो आणि त्या ठिकाणी खेडेकर साहेबांनी माझ्यावर चांगल्या पद्धतीची जबाबदारी दिली आणि उंद्रीला मी शाळेमध्ये रुजू झालो. ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजेत, विशेषतः मुलींना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजेत, हा माननीय खेडेकर साहेबांचा दृष्टिकोन, आदरणीय रेखाताईंचा दृष्टिकोन आणि त्यामार्फत ही जी संस्था उभी आहे त्याचाच उद्देश म्हणून साहेबांनी एक उंद्री या ठिकाणी आपली शाळा उभी राहिली पाहिजेत, तिथल्या ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षण मिळालं पाहिजेत, हा त्यांच्या समोरचा उद्देश आणि तो उद्देश सार्थक करण्यासाठीच एक प्रयत्न म्हणून मला त्यांनी तिथे पाठवलं होतं. शहाजीराजे या विद्यालयामध्ये या ठिकाणी कार्यरत होत आहेत. तुमच्या लगतच एक दर्जेदार शिक्षण देणारी एक संस्था सुद्धा या ठिकाणी तिथे आहे. त्यालाच एक तोड म्हणून या ठिकाणी आपण जे शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी विद्यार्थ्यांना केलेलं आहे. एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार शालेय जीवनामधला? आमची जी शाळा आहे, आपण जे विचारलं किंवा आदरणीय भाऊसाहेब लोढे यांची सुद्धा तिथे शिवाजी शिक्षण संस्था आहे. फार छान शाळा आहे. परंतु एवढ्या मोठ्या परिसरामध्ये 2 शाळा असाव्यात म्हणून तिथे आमची दुसरी शाळा निर्माण झाली. अविस्मरणीय प्रसंगाबद्दल आपण बोललात तर अत्यंत छोटी शाळा. मी ज्यावेळेस 2008 साली मुख्याध्यापक पदावर तिथे रुजू झालो, 118 मुलं फक्त तिथे होते. 8वी, 9वी, 10वीची आमची ती शाळा. अत्यंत छोटी शाळा होती आणि या छोट्या शाळेमधून समोर भाऊसाहेब लोढे यांची शाळा, जवळपास 1800 ते 2000 पटसंख्या असलेली शाळा आणि ही चालेल की नाही चालेल, परंतु जिद्द फार चांगली आणि संस्थेचं पाठबळ फार जबरदस्त होतं. त्यामुळे ही एक सर्वात मोठं आव्हानात्मक गोष्ट होती की एखाद्या मोठ्या शाळेशेजारी दुसरी शाळा चालणे, परंतु तीही शाळा चांगली आहे आणि ही शाळा आम्ही टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी ती मोठी केली. मी ज्यावेळेस रुजू झालो त्यावेळेस साहेबांनी एकच आदेश दिला होता मला की तिथे चांगलं काम करायचं आहे आणि शाळा मोठी करायची. मी रुजू झालो त्याच वर्षी 1ला वर्ग, 5वा वर्ग सुरू केला, 11वी त्याच वर्षी कला शाखा त्या वर्षी सुरू केली आपण आणि हळू-हळू टप्प्याटप्प्यानं मला माहिती होतं केवळ 8, 9, 10 वर शाळा चालणं इथे शक्य होणार नाही. हे माझ्या डोक्यातच होतं अगोदर. त्यामुळं आपण मुळापासून जर याला सुरू केलं तर चांगलं होईल आणि आज पाहता 118 मुलांचे जवळपास 1200 पट संख्या असलेली ते एक मोठं युनिट आमचं तयार झालेलं आहे. याचं सर्व श्रेय आमच्या संस्थेला जातं. सर, या ठिकाणी जी भव्य इमारत या ठिकाणी जी बघायला मिळते आणि तिथले जर एक आधुनिक पद्धतीचं या ठिकाणी जे शौचालय, जे गृह आहे, स्वच्छतागृह, ते सुद्धा या ठिकाणी आपल्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. काय सांगणार? सुरुवातीला कमी खोल्या होत्या, 5 खोल्या होत्या. त्या 5 खोल्यामध्ये आम्ही प्राथमिक आणि आमची माध्यमिक सुरू केली. साहेबांना लगेच लक्षात आलं की आपण याला वर्ग तर सुरू करायला सांगितले, परंतु आता याला खोल्या लागतील म्हणून त्यांनी आणखी परत 5 खोल्याचं बांधकाम त्या ठिकाणी वरच्या मजल्यावर दिलं. त्यामुळे आणखी शाळा मोठ्या जोमानं सुरू झाली. आत्ताच एक 3-4 वर्षापूर्वी भव्य मोठ्या 4 खोल्या आणि अत्याधुनिक 4 खोल्यांचं मोठी इमारत, मोठ्या खोल्या असणारी इमारत साहेबांनी या ठिकाणी दिली आणि त्यामुळे शाळेचं रूपच पालटून गेलं.
आदरणीय स्मृतिशेष भास्कररावजी खेडेकर यांनी ती जमीन विकत घेतली. 3 एकर 1 गुंठा ती जमीन आहे आणि भव्य 2 बोर दिले. त्या काळामध्ये त्यांनी मोठ्या कष्टानं ती जमीन मिळवली. कारण उंदरी परिसरामध्ये करोडो रुपयाची जमीन मिळवणं म्हणजे एवढं सोपं नव्हतं. परंतु साहेबांच्या आदेशानं आदरणीय स्मृतिशेष भास्कररावजी खेडेकर यांनी ती जमीन मिळवली. तिथे मस्त मोठं संकुल उभं राहिलं. हायवे टच असल्यामुळे त्याला आणखी चांगला लूक आला. आता जे युरेनस तयार केले, याबद्दल साहेबांची फार चांगली भूमिका होती, की शौचालय जे आहेत, हे शौचालय अत्यंत चांगल्या दर्जाचे असले पाहिजेत. कारण आपण जनरली पाहतो, की ताटवेचे बनवले असतात, पत्र्याचे बनवले असतात आणि अडी-अडचणीमध्ये विशेषतः मुलींना खूप मोठे प्रॉब्लेम तयार होतात. महिला शिक्षकांना प्रॉब्लेम तयार होतात. तर अत्याधुनिक दर्जाचं एक शौचालय असलं पाहिजे. म्हणून एक 5 वर्षा अगोदर 18 लाख रुपये खर्च करून एवढं मोठं शौचालय संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बनवलं गेलं. अत्याधुनिक आहे. सर्व मुलांना चेंजिंग रूम आहेत, पाण्याच्या सुविधा आहेत त्यामध्ये. म्हणजे जे पाहिजेत मुलांसाठी आणि मुलींसाठी अत्यावश्यक जे युनिट पाहिजे तेवढ्या विद्यार्थ्यांसाठी तेवढे युनिट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले. जसं साहेबांचं या ठिकाणी आणि ताई साहेबांचं जे स्वप्न या ठिकाणी होतं, की कुठेतरी या ठिकाणी बहुजनांची लेकरं या ठिकाणी चांगलं दर्जेदार शिक्षण त्यांना मिळावं आणि ते कुठेतरी या ठिकाणी ध्येयपूर्तीसाठी ते पुढे जावे, असा त्यांचा सातत्याने या ठिकाणी प्रयत्न आहे. काय सांगणार? अ, साहेबांचा दृष्टिकोन सुरुवातीपासूनच चांगला राहिलेला आहे. जेव्हाही शाळा साहेबांनी सुरू केली, त्यावेळेस पक्क्या इमारतीमध्येच सुरू केली. हे त्यामध्ये विशेष आहे. कोणत्याही प्रकारचे ताटवे नव्हते. सुरुवातीला टिनाचा वापर केला, पण लगेच ताबडतोब त्या शाळा बदलून पक्क्या इमारतीमध्ये केल्या. जसं आपण स्वतः घरामध्ये राहतो, त्याच दर्जाच्या सुविधा मुलांना सुद्धा मिळाल्या पाहिजेत, ही भावना त्याच्या पाठीमागे होती. उंदरीला ज्यावेळेस शाळा सुरू केली, त्यावेळेस तेथे 22 गावाचं फीडिंग आहे. कल्पना नाही करू शकत आपण. जवळपास 22 गावं आपणही माहिती आहे आपल्याला त्या गावाबद्दल. 22 गावामधून मुलं आमच्याकडे येतात. फार दुरून मुलं येतात. काबाड कष्ट करून येतात. लोकं पै-पै जमा करून त्या मुलांना शिक्षणासाठी त्या शाळेमध्ये पाठवतात. त्यांचा उद्देश सफल झाला पाहिजे. ग्रामीण भागातल्या मुला-मुलींना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. हा उद्देश त्यामध्ये राहिला. यामध्ये स्मृतिशेष पांडुरंगांना खेडेकर असतील, पंडितराव देशमुख असतील, आदरणीय आदरणीय अशोकांना देशमुख असतील, नवनियुक्त आमचे कपिल भाऊ खेडेकर असतील, मनोज खेडेकर असतील, स्नेहाताई असेल, आमचे उपाध्यक्ष सौरभदादा खेडेकर असतील, सत्यभामाताई पाटील असतील, या सर्व संचालकांनी कोणत्याही प्रकारचं ज्याला म्हणतो आपण एक कमाईचं साधन न म्हणता एक सार्वजनिक आपण काहीतरी काम करावं, लोकांसाठी काहीतरी दिलं पाहिजे, आपण देणं लागतो, या भूमिकेतून प्रत्येक ठिकाणी शाळा उभ्या राहिल्या. नेहमीच या ठिकाणी खेडेकर साहेबांची एक भूमिका राहिलेली आहे, की सामाजिक दायित्व निभावणे. जेणेकरून त्यांचं म्हणणंच आहे, की केसाच्या पॉलिशपासून तर बूट पॉलिशपर्यंत या ठिकाणी त्यांनी आपण काम करावं, काबाड कष्ट करावं, परंतु आपलं ध्येय गाठावं. काय वाटते? हा जो उद्देश आहे बूट पॉलिशपासून ते हेअर मॉलिशपर्यंत, हा उद्देश आमच्या सर्व शाळांमध्ये, सर्व मुख्याध्यापकामार्फत, शिक्षकामार्फत विद्यार्थ्यांमध्ये रुजवला जातो. सामाजिकता म्हणजे आई-वडिलांचा तुम्ही चांगला सांभाळ केला पाहिजे. आपल्या कुटुंबासोबत, आपल्या समाजासोबत, आपल्या परिवारासोबत तुम्ही वागलं पाहिजे. बेरोजगार राहता कामा नये. तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करा. हे त्या शाळेच्या माध्यमातून आपण मुलांना शिकवावं. जेणेकरून मुलं आज जी आपण बेकारी पाहतो, ती बेकारी आपल्याला दिसायला नको. मला ज्यावेळेस त्या ठिकाणी पाठवलं, माझ्या डोक्यात तेच होते, की मला पारावरची मुलं कमी करायची होती. अच्छा. पारावर बसणारी जी मुलं आहेत, त्या मुलांची संख्या कमी झाली पाहिजे. जेणेकरून ते काही असेल मग ते. ज्याच्या परीनं ज्याला जे काम जमेल, मग शेतात जाणं हो आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. हा उद्देश बहुतांश शाळामध्ये साहेबांचा उद्देश आमचा सफल झालेला दिसतो आम्हाला. सर एक विचार असं वाटतं, की आपण ज्या परिवारामध्ये या ठिकाणी जे काम करतायत, आपण ज्या कुटुंबातून शेतकरी वर्गातून येत आहेत, तेच सुद्धा या ठिकाणी हलाखीचा संघर्ष करून आज या ठिकाणी आपण प्रयत्न करून या ठिकाणी हे शिक्षणाचं पवित्र ज्ञानदान कार्य या ठिकाणी करतायत. काय सांगणार आपल्या परिवाराबद्दल? मी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधून शिक्षण घेतलेलं आहे. अ, परंतु उद्देश हाच होता, की म्हणजे माझे आई-वडील तर दुसऱ्याचं काम करूनच मला शिकवलेलं आहे. चांगल्या दर्जाचं मला शिक्षण दिलेलं आहे. मोठ्या भोपाळसारख्या रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी नामवंत कॉलेजमध्ये, भारतामधल्या टॉपमोस्ट कॉलेजमध्ये मला शिक्षण दिलं. त्याचा वापर मी माझ्या संस्थेसाठी केला. केवळ स्वतःपुरता ठेवला नाही. कारण आमच्या वडिलांचं सांगणं नेहमीच असायचं, की "बाबा आपलं पोट भरलं, दुसऱ्याचंही पोट भरलं पाहिजे." तर त्या माध्यमातून माझं कुटुंब त्या शाळेमुळे चाललं. ती शाळा होती म्हणून माझं कुटुंब चाललं. तर त्यामुळं मी त्यांचं देणं लागतो आणि तेच माझ्या विद्यार्थ्यांना मला जो काही पगार मिळत होता, त्या पगारावर सर्व विद्यार्थ्यांचा हक्क आहे.
त्याचा आपण परतफेड केली पाहिजे आणि ते शिक्षणाच्या माध्यमातून चांगलं शिक्षण देऊन, वेगवेगळ्या सुविधा निर्माण करून, मी माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून तिथे करण्याचा मी प्रयत्न केला, छोटासा प्रयत्न केला. मला तुम्हाला सांगायचं हे वाटतं, की आमची जी शाळा आहे, ती शाळा अत्यंत काय म्हणतो आपण त्याला, फार छोटी शाळा असून मोठी झालेली याचं कारण असं, तिथले असणारे तिथले कर्मचारी वर्ग. अच्छा. फार सुंदर कर्मचारी वर्ग तिथे आहे. छान आहे. काम करणारे छान लोकं आहेत. सुरुवातीला तिथे दत्तात्रय गायकवाड असतील, राजेंद्र धोंडगे असतील, स्मितल देशमुख असेल, भारत मोरे असेल, अनंता सौदर असेल, प्रमोद महाले असतील. त्याच्यानंतर येणाऱ्या गीतांजली देशमुख आहेत. त्याच्यानंतर आम्ही लोकं आलो मग त्या ठिकाणी. मी आहे, बोरे सर आहेत. त्याच्यानंतर गोकुळ चांदोरे अत्यंत चांगले विज्ञान शिक्षक आहेत. सुरेखा झिने आहेत. त्यानंतर मंगेश गेडाम आहेत. त्यानंतर आता नवीन आलेले शिंगणे आहेत, निलेश शिंगणे आहेत. त्याच्या अगोदर वर्षा लाड मॅडम तिथे राहिलेल्या आहेत. तर अशा लोकांनी त्या ठिकाणी ती शाळा शाळा ठिकाणी चालवली आणि ती टिकवली हे फार महत्त्वाचं आहे. एवढे चांगले शिक्षक लोकांना लाभले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर अवसार आहेत. अवसार मॅडम असतील बालवाडीच्या, या सर्व लोकांनी शाळा खूप सुंदर बनवली. त्याला त्या शाळेला लूक दिला.